नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे एलपीजी सिलेंडर बुक करणं. हे आता किती सोपं आणि वेगवान झालं आहे. चला तेच आपण आज पाहूया. तो काळ आठवतोय का, जेव्हा एलपीजी सिलेंडर रिफिलसाठी आपल्याला लांबच लांब रांगेत उभं राहावं लागायचं? किती वेळ आणि किती त्रास व्हायचा, बरोबर ना? पण आता एक चांगली बातमी आहे. ते दिवस आता गेलेत. कारण आपल्या प्रमुख गॅस कंपन्यांनी घरूनच सिलेंडर बुक करण्यासाठी खूप सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? बुकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती, आपल्या डिलिव्हरीचं स्टेटस कसं तपासायचं आणि काही अडचण आलीच तर तक्रार कशी नोंदवायची, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात लोकप्रिय आणि सोप्या डिजिटल पर्यायाने, तो म्हणजे व्हॉट्सॲपवरून बुकिंग. आता बघा, हे किती सोपं आहे. इथे आपल्याला तिन्ही प्रमुख कंपन्यांचे व्हॉट्सॲप नंबर आणि त्यांना काय मेसेज पाठवायचंय हे स्पष्ट दिसतंय. फक्त एक रिफिल किंवा हाय सारखा छोटा शब्द आणि आपलं काम झालं. याची प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे. फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेसेज आपल्या एलपीजी कनेक्शनला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरूनच पाठवला पाहिजे. व्हॉट्सअप हा एक उत्तम पर्याय आहेच, पण समजा आपल्याला बुकिंगसोबत पेमेंट करणं किंवा जुनं रेकॉर्ड पाहणं यासारख्या गोष्टी एकाच ठिकाणी हव्या असतील तर मोबाईल ॲप्स हा एक जबरदस्त पर्याय आहे. प्रत्येक मोठ्या कंपनीचं स्वतःचं अधिकृत ॲप आहे. या ॲप्समधून सिलेंडर बुक करण्यासोबतच आपण जुनं रेकॉर्ड तपासू शकतो आणि ऑनलाईन पेमेंटही करू शकतो. आणि गंमत म्हणजे बहुतेक सगळ्या ॲप्समध्ये बुकिंगची प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे. फक्त 4 सोप्या पायऱ्या. ॲप डाउनलोड करा, नोंदणी करा, बुक सिलेंडर हा पर्याय निवडा आणि बुकिंग निश्चित करा. बरं, ज्यांना अजूनही पारंपरिक पद्धती वापरायला आवडतात किंवा ज्यांच्याकडे नेहमी इंटरनेट उपलब्ध नसतं, त्यांच्यासाठी फोन कॉल किंवा SMS द्वारे बुकिंग करणं हा आजही एक खूप चांगला आणि विश्वासार्ह पर्याय आहे. तर इथे आपण 2 मुख्य पद्धती पाहणार आहोत. एक आहे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम म्हणजेच IVRS आणि दुसरी म्हणजे आपली साधी सोपी टेक्स्ट मेसेज सेवा. आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरून या नंबरवर कॉल केला की एक ऑटोमेटेड सिस्टीम आपल्याला बुकिंग प्रक्रियेमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन करते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या नोंदणीकृत नंबरवरून एक विशिष्ट शब्द जसं की LPG किंवा रिफिल SMS केला की बुकिंगची प्रक्रिया आपोआप सुरू होते. म्हणजे हे स्पष्ट आहे की इंटरनेट नसतानाही बुकिंग करणं किती सोपं आहे. इतकंच नाही तर HP गॅसने तर फक्त एका मिस्ड कॉलवर बुकिंग करण्याची सुविधा सुद्धा दिली आहे. चला, बुकिंग तर झालं, पण आता साहजिकच पुढचा प्रश्न मनात येतो की आपलं बुकिंग कुठपर्यंत आलंय हे कसं तपासायचं? याचं उत्तरही सोपं आहे. गॅस कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण आपली ऑर्डर सध्या नेमकी कुठे आहे हे अगदी सहजपणे पाहू शकतो. वेबसाईटवर आपल्याला पेंडिंग, इन ट्रान्झिट किंवा डिलिव्हर्ड असे स्टेटस दिसतात. हे शब्द समजून घेतले की सिलेंडर कधी येणार आहे याचा आपल्याला एक अंदाज येतो. पण समजा डिलिव्हरीला खूप उशीर झाला किंवा दुसरी कोणती तरी समस्या आली, तर मग काय करायचं? घाबरण्याचं कारण नाही, कारण त्यासाठी सुद्धा एक ठरलेली प्रक्रिया आहे. प्रत्येक कंपनीचा एक खास टोल फ्री नंबर आहे. इथे फोन करून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळतो, ज्यामुळे आपली तक्रार कुठपर्यंत पोचली आहे हे तपासणं सोपं होतं. ह्या रेफरन्स नंबरमुळे आपल्या तक्रारीची व्यवस्थित नोंद राहते आणि तिच्यावर काय कारवाई झाली आहे याचा मागोवा घेणं शक्य होतं. ह्या सगळ्या माहितीचा सार खरं तर एकाच वाक्यात आहे. चांगली बातमी ही आहे की आता तासनतास रांगेत उभं राहायची अजिबात गरज नाही. घर बसल्या आरामात LPG सिलेंडर बुक करता येतो. याचाच अर्थ या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे एका महत्त्वाच्या घरगुती कामावर आपल्याला सोय, निवड आणि पूर्ण नियंत्रण मिळतं. तर मग आता विचार करायला हवा की पुढच्या वेळेस जेव्हा सिलेंडर बुक करायचं असेल तेव्हा यातली कोणती सोपी पद्धत निवडली जाईल. कारण एक गोष्ट तर नक्की आहे, रांगेत थांबण्याचे दिवस आता खरंच संपले आहेत.